त्या 3 महिन्यात मुंबईतल्या गर्दीच्या रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागा झाले। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी साम टीव्हीवर पाहत आहोत। जागोजागी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे आणि रेल्वे स्थानकावर तसंच दिल्लीहून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या। पुलवामा दहशतवादी हल्ला आणि कानपूर भिवानी कालिंदी एक्सप्रेस शौचालयातील दुर्घटना या दोन्ही हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई रेल्वे स्थानकावरील सुरक्षा अधिक कडक करण्याची सूचना केलेल्या आहेत आणि 3 महिन्यांसाठी मुंबईतील रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आलाय। सध्याची मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। मुंबईमध्ये गर्दीच्या रेल्वे स्थानकावर येत्या 2 ते 3 महिन्यात दहशतवादी हल्ला होऊ शकतो अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। गुप्तचर यंत्रणांनी हा इशारा दिलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर जागोजागी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेली आहे। हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया। मुंबईतील गर्दीची रेल्वे स्थानकं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत। संशयास्पद व्यक्तींची सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी केली जाते। दिल्लीहून येणाऱ्या एक्सप्रेसवर विशेष लक्ष असणार आहे। रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेत ही वाढ करण्यात आली आहे। लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेसमध्ये शोध मोहीम राबवण्यात येते। तर 3 महिन्यांसाठी मुंबई रेल्वे स्थानकांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय। प्रवाशांनाही सतर्क राहण्याचं आवाहन केलं जात आहे। तर मुंबईतील गर्दीचा आणि सुरक्षेचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी तुषार उपनवार यांनी। पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। त्यापैकी एक शहर म्हणजे मुंबई। मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या स्थानकावरती या ठिकाणी गर्दीची स्थानकं असतात, त्या ठिकाणी घातपात घडवण्याचा संशय या ठिकाणी गुप्तचर यंत्रणेला मिळालेला आहे। त्यामुळे जर आपण पाहिलं तर दादर स्थानकावरती या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी प्रवाशांची या ठिकाणी जे बॅग्स असतात ह्याची या ठिकाणी तपासणी करण्यात येतील। पोलीस कर्मचारी कॉन्स्टेबल असतील, स्वतः PSI असतील, PI असतील, हे स्वतः घटनास्थळी उपस्थित। आपण या ठिकाणी दादर स्टेशनवरची व्हिज्युअल पाहू शकता। दादर स्टेशन अत्यंत गर्दीचं असं वर्दळीचं स्टेशन असतं आणि हे देखील स्टेशन अत्यंत महत्त्वाच्या स्टेशनपैकी एक आहे। त्यामुळे या स्टेशनवरती हाय अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईतल्या अनेक महत्त्वाच्या स्थानकावरती जे गर्दीची स्थानक आहेत त्या ठिकाणी कोणताही घातपात घडू नये याची खबरदारी या ठिकाणी मुंबई पोलीस असेल, रेल्वे पोलीस असेल, या पोलिसांकडून घेतला जातो। त्यामुळे या ठिकाणी दादर स्थानकावरती आपल्याला जर पाहायला मिळत असेल तर या ठिकाणी प्रवाशांची कसून चौकशी देखील केली जाते आणि ज्या बॅग असतील ते देखील तपासणी केली जाते। कॅमेरामॅन निलेश जाधव सर, तुषार उपनवार, साम टीव्ही न्यूज, मुंबई।